स्टुडंट्स, आज आपण ट्रिग्नॉमेट्री चॅप्टरमध्ये ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 2.2 साठी जे थेरॉटिकल पार्ट लागणार आहे त्याचा स्टडी करणार आहोत. तर फर्स्ट आहे फंडामेंटल आयडेंटिटी. फंडामेंटल आयडेंटिटी फंडामेंटल आयडेंटिटीज. आपण फंडामेंटल आयडेंटिटी फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. त्यामध्ये फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तर या आयडेंटिटीवरून आपल्याला अजून दोन फॉर्म्युले तयार करता येतील. ते कोणते आहेत पहा. इथला मी हा कॉस स्क्वेअर या साईडला शिफ्ट केला तर काय येईल, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. आणि दुसरा फॉर्म्युला या आयडेंटिटीमध्येच हा साइन स्क्वेअर इकडे शिफ्ट करा तर काय येईल, कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटीवरून हे दोन फॉर्म्युले डिराईव्ह करण्यात आले, कारण आपल्याला ही जी फंडामेंटल आयडेंटिटी आहे ॲज इट इज एक्झाम्पलमध्ये यूज होईल असं नाही आहे, तर ते आपण यांचाही यूज करू शकतो आहे. ओके, नेक्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी सेकंड, 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. आता याच्यामध्ये हा जर मी tan स्क्वेअर थीटा इकडे शिफ्ट केला तर काय होईल पहा, 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस tan स्क्वेअर थीटा. आणि हा tan स्क्वेअर थीटा आताच घेतला आपण इकडं. हा जर 1ची साईड चेंज केली तर काय येईल पहा, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. इथे हे दोन फॉर्म्युले डिराईव्ह झाले. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आणि हे लिहून घ्यायचं आहे. नेक्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी होती 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आणि याच्यावरून फॉर्म्युले डिराईव्ह होतील. हा कॉट स्क्वेअर थीटाला शिफ्ट करा राईट साईडला तर येईल 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा. आणि आपण जर 1ला राईट साईडला शिफ्ट केला तर काय येईल, कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1. आता हे टोटल आपण 3 बेसिक फॉर्म्युले बघितले फंडामेंटल आयडेंटिटी आणि त्याच्यावरून डिराईव्ह झालेले 6 फॉर्म्युले. हे माहीत पाहिजे तुम्हाला, 3 तरी पार्ट पाहिजे त्याच्यावरून हे करता येत आहेत. ओके, आणि याचा यूज आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी करायचा आहे. ओके, आता आपण नेक्स्ट बघणार आहोत. या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट आहे डोमेन अँड रेंज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स. नेक्स्ट पॉइंट आहे डोमेन अँड रेंज. तर डोमेन आणि रेंज कसं फाइंड करायचं आहे पहा. डोमेन कशाला बोलायचं, समजा आपण एखादं फंक्शन घेतलं तर त्या फंक्शनमध्ये ज्या व्हॅल्यूज आपण घेणार आहोत त्याला बोलायचं डोमेन. म्हणजे फंक्शन आहे समजा y इज इक्वल टू साइन थीटा. मग आपण इथं थीटाच्या व्हॅल्यूज पुट करायचे. समजा थीटा इज इक्वल टू 30 डिग्री घेतला, थीटा इज इक्वल टू 45 डिग्री घेतला, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री घेतला, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री घेतला. तर या ज्या व्हॅल्यूज घेणार आहोत आपण
तर यांना बोलायचं आहे डोमेन. आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं मी पुट केला साइन थिटाच्या जागी 30 पुट केला. साइन 30 काय असतोय 1/2 म्हणजे वाय काय आला 1/2. ही जी व्हॅल्यू येते जे ॲन्सर येतं आहे त्याला बोलायचं रेंज. ओके, मग आपण थिटाच्या कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकतो. म्हणजे साइन थिटासाठी साइन थिटासाठी डोमेन काय येईल रिअल नंबर्स, डोमेन येईल रिअल नंबर. सेम कॉस थिटासाठी डोमेन काय असेल रिअल नंबर. आता यांच्या रेंज काय आहेत ते बघूयात आपण फंडामेंटल आयडेंटिटी जी बघितलेली होती साइन स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. याच्यामध्ये साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर आहे. साइन आणि कॉस यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन 1 आलेले. म्हणजे यामधलं जर आपण पर्सनली साइन स्क्वेअर घेतला तर तो लेस दॅन 1 असणार आहे किंवा इक्वल टू 1 येईल. म्हणजे इथं काय येईल साइन स्क्वेअर थिटा इज लेस इक्वल 1 असणार आहे किंवा कॉस स्क्वेअर थिटा लेस इक्वल 1 असेल बरोबर. आणि मी जर यांचे स्क्वेअर रूट घेतले तर काय येईल -1 लेस इक्वल साइन थिटा लेस इक्वल 1 और -1 लेस इक्वल कॉस थिटा लेस इक्वल 1. म्हणजे तुम्ही थिटाची कोणतीही व्हॅल्यू ठेवलीत साइन आणि कॉसमध्ये थिटाची कोणतीही व्हॅल्यू ठेवली तरी त्याचं जे ॲन्सर आहे ते ॲन्सर -1 आणि 1 या इंटरवलमध्येच येणार आहे. हे ॲन्सर मिळालं म्हणून याला आपण बोलायची रेंज. ओके, आणि थिटा कुठून घेतला होता थिटा रिअल नंबरमधून घेतला होता आणि त्याला बोलायचं डोमेन. ज्या आपण व्हॅल्यूज घेणार आहोत त्याला डोमेन बोलायचं आणि फंक्शन जे आपल्याला व्हॅल्यू देणार आहे किंवा ॲन्सर येणार आहे त्याला रेंज बोलायचं. मग साइन थिटा आणि कॉस थिटासाठी डोमेन आला आर म्हणजे रिअल नंबर आणि रेंज आली इंटरवल क्लोज इंटरवल -1 to 1. ओके, हे लिहून घ्या. आता आपण बघणार आहोत टॅन थिटासाठी. टॅन थिटाला डोमेन आणि रेंज काय येईल. समजा एक XY प्लेन घेतला, हा आहे एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आणि याच्यामध्ये स्टँडर्ड युनिट सर्कल ड्रॉ केलं. हे स्टँडर्ड युनिट सर्कल आलं. मग इथं मी कोणताही एक पॉईंट घेतला. आता इथं या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत 1,0 याचे 0,1 इथं -1,0 आणि इथले 0,-1. ओके, मग हे जे डिस्टन्स आहे हे एक्स कोऑर्डिनेट आहे आणि हे डिस्टन्स वाय कोऑर्डिनेट आहे. ओके, आता समजा मी एक पॉईंट इथे घेतला, इथे हा P पॉईंट घेतला, याचे कोऑर्डिनेट आहेत x,y आणि हा पॉईंट इथून जॉईन केला. तर ज्या ग्रीन कलरने लाईन दिसत आहेत
यांचे डिस्टन्स काय असतील, हे असेल एक्स आणि हे वाय. ओके, अँगल इथं घेतला, हा अँगल पिंकमध्ये दाखवलेला आहे, हा अँगल थिटा आहे समजा. तर टॅन थिटा काय येईल, अपोजिट साईड म्हणजे वाय आला अपॉन ॲडजेसंट साईड एक्स. टॅन थिटा काय येतोय, अपोजिट साईड अपॉन ॲडजेसंट साईड. मग हे एक्झिस्ट, हे डिफाईन कधी होईल किंवा कधी होईल, तर जेव्हा एक्स नॉट इक्वल टू 0 असेल तेव्हा. आणि एक्स 0 घेतला, एक्स जर 0 घेतला तर हे डिफाईन होणार नाही, डिनॉमिनेटर 0 आलं बरोबर, त्यामुळे हे डिफाईन होणार नाही. मग आपण कोणते व्हॅल्यूज इथं घेऊ शकतो आहे, तर एक्सच्या 0 नसणाऱ्या बरोबर. मग 0 कुठे कुठे आहे पहा, इथे एक 0 आहे आणि इथं वाय ॲक्सिसवरती एक्सच्या व्हॅल्यूज 0 असणार आहेत बरोबर. म्हणजे आपण थेटाच्या सर्व व्हॅल्यूज घेऊ शकतो आहे रिअल नंबरमधून, पण कोणत्या घेणार नाही आहोत, ह्या ज्या वाय ॲक्सिसवरती येणार आहेत. म्हणजे इथं काय असणार आहे, π/2, इथे 3π/2, पुन्हा रिपीट गेलात वरती म्हणजे कोणत्या व्हॅल्यूज, π/2, 3π/2, पुन्हा वरती गेलात तर तो येईल 5π/2, पुन्हा 7π/2. या व्हॅल्यूना, या ज्या व्हॅल्यूज आहेत या व्हॅल्यूला फंक्शन डिफाईन होत नाही, म्हणून आपण या व्हॅल्यू घ्यायच्या नाहीत आहे त्याच्यामध्ये. मग डोमेन काय आला, आर मायनस या सर्व व्हॅल्यूज. मग या व्हॅल्यूसाठी इन जनरल आपण काय लिहू शकतो आहे, या सर्व व्हॅल्यूजसाठी आपल्याला लिहिता येईल 2n + 1 π/2, 2n + 1 π/2 या व्हॅल्यूज रिअल नंबरमधून मायनस करायच्या आणि ज्या येणाऱ्या व्हॅल्यूज तो आपला डोमेन असणार आहे. म्हणजे हा झाला हा आला डोमेन. आणि यांच्या व्हॅल्यूज काय घ्यायच्या, 0, 1, 2 अप टू इन्फिनिटी, कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकताय तुम्ही. ओके, हा झाला टॅन थिटासाठी डोमेन. बरं, आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर जे ॲन्सर येणार आहे टॅन थिटाचं ते रिअल नंबर आहे ॲन्सर त्याचं. म्हणजे तुम्ही त्याचा ग्राफ काढून बघा, टॅन थिटाचा ग्राफ काय येतो, टॅन थिटाचा ग्राफ आपण कोणत्याही व्हॅल्यूज, इथं -π/2, इथं π/2 घेतला, तर यामधल्या कोणत्याही व्हॅल्यूज घेतल्या तर टॅन थिटाचा ग्राफ हा असा येतो आहे. म्हणजे इकडं ॲन्सर येणार आहेत, वायच्या व्हॅल्यूज येणार आहेत, म्हणजे रेंज काय आली, रिअल नंबर. आणि डोमेन r - 2n + 1 π/2 हे झालं टॅन थिटासाठी. आणि याच्यावरूनच आपल्याला सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटाचं फाईंड करता येईल. हे चार्टमध्ये दिलेलं आहे, पुढं आपण तो बघूया चार्ट नंतर. ओके, आता काय बघायचं आहे, पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. पिरियॉडिसिटी काय असते, तर हा XY प्लेन आहे, आपण अँगल 0 पासून स्टार्ट केले होते, XY, इथून अँगल स्टार्ट केला आणि पुन्हा इथं आला, हा 1 रोटेशन कंप्लीट झालं बरोबर. आणि पुन्हा जर आपण इथून पुढे स्टार्ट केलात तर त्यामधले जे फंक्शनच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज येणार आहेत त्याच्यावरून आपण तो पिरियड ठरवायचा आहे. आता बघूयात, समजा आपण साईनच्या व्हॅल्यूज बघायचे आहेत, sin 30 आणि sin
390 या दोन व्हॅल्यूज बघूयात. कोणत्या व्हॅल्यूज बघायचे होते आपणाला? sin 30 आणि sin 390. आता पहिला sin 30 डिग्री हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असणार आहे. इथला अँगल किती आला? हा 30 डिग्री. आणि sin 30 किती आहे? 1/2. आणि sin 390 जो आहे तो 390 म्हणजे काय? 390 इज इक्वल टू 360 प्लस 30. म्हणजे आपण हे पूर्ण रोटेशन कंप्लीट करून पुन्हा इथे आलो. तर हा होईल 390 डिग्री, बरोबर. म्हणजे हा अँगल पुन्हा थर्डमध्ये आणि तिथं व्हॅल्यूज सेम येणार आहे. व्हॅल्यूज किती? सेमच येणार आहे ती. मग याला बोलायचं म्हणजे ज्या अँगलपासून साईनच्या व्हॅल्यूज पुन्हा रिपीट होत आहेत त्याला बोलायचं पिरियड ऑफ दी फंक्शन साईन. म्हणजे कोणत्या अँगलपासून रिपीट होत आहेत? तर 360पासून. म्हणजे 360 म्हणजेच काय? 2π. हा झाला साईन फंक्शनचा पिरियड. साईनचा पिरियड आला 360. आता किंवा आपण सिंपल वेने काय बघू शकतोय? सिंपल बघायचं आहे. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस. मी इथे एक स्टँडर्ड युनिट सर्कल घेतला. इथल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट 1,0. इथं 0,1. इथं -1 0. इथले कोऑर्डिनेट 0 -1. आता समजा मी साइन 0 घेतला म्हणजे इथं आला. साइन काय असतोय? वाय कोऑर्डिनेट म्हणजे तो 0 आला. पुन्हा साइन 90 हा किती आला? 1. साइन 180 हा आला 0. आणि साइन 270 हा -1. साइन 360 पुन्हा इथे हा 0 आला. पुन्हा वरतीच ॲड करत राहा तर तो हेच अँगल पुन्हा रिपीट होतो. म्हणजे साईनसाठी पिरियड काय आहे? 2π. कॉससाठी सेम आहे 2π. आता याच्यावरूनच कोसेक आणि सेकसाठी हे सेम पिरियड येणार आहे 2π. राहिला टॅन थिटा. टॅन थिटासाठी पिरियड असतोय पाय. टॅन थिटाचा पिरियड काय येतोय? पाय. आता हे सर्व आपण पुढे चार्टमध्ये बघूयात. हां, साइन थिटा डोमेन आर रेंज -1 1 आणि पिरियड 2π. कॉस थिटा डोमेन आर रेंज -1 1 आणि पिरियड 2π. आणि पुढं कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा दिलेला. ओके, हा चार्ट लिहून घ्या. आणि आता याच्यावरती आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे, इलिमिनेट थिटा फ्रॉम दी फॉलोइंग. आता हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपण फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करायचा आहे. काय दिलेलं आहे पहा? x = 3 सेक थिटा, y = 4 टॅन थिटा. तर यांच्यामधून हा थिटा जो दिसतोय तो कॅन्सल करायचा आहे. ओके, मग इथं फर्स्ट इक्वेशन हे जे आहे याच्यावरून काय लिहिता येईल? सेक थिटा = x/3. आणि या सेकंड इक्वेशनवरून टॅन थिटा = y/4. तर सेक थिटा आणि टॅन थिटा दोघांच्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. तर या दोघांचं रिलेशन कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे पाहायचं.
आणि तो फॉर्म्युला आहे माझ्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीमध्ये. काय आहे? 1 + tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा. देअरफॉर या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 1 + tan थीटा इज y/4 y/4 स्क्वेअर इज इक्वल टू sec थीटा आहे x/3 स्क्वेअर. हे सॉल्व केलं. देअरफॉर 1 + y²/16 इज इक्वल टू x²/9 आणि हा जो y² आहे त्याची साईड चेंज करा. y²/16 ची काय येईल? 1 इज इक्वल टू x²/9 मायनस y²/16. हे आलं आपलं लास्ट आन्सर. याच्यामध्ये थीटा आलेला नाही, म्हणजे थीटा आपण एलिमिनेट केला. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. x = 4 cos थीटा x = 4 cos थीटा मायनस 5 sin थीटा y = 4 sin थीटा प्लस 5 cos थीटा. तर यांच्यामधून थीटा एलिमिनेट करायचा आहे. पहिले मी दोन्ही इक्वेशन्स लिहून घेतली आणि त्यांचे स्क्वेअर करून त्यांचे ॲडिशन करायचे. मग पहिला x² बघा. x² काय येईल? 4 cos स्क्वेअर थीटा मायनस 4 cos थीटा मायनस 5 sin थीटा आणि याचा स्क्वेअर. a + b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करायचा. काय येईल? 4² म्हणजे हा आला 16 cos स्क्वेअर थीटा मायनस 2 × ab म्हणजे ते काय आलं? 2 × 4 × 5 sin थीटा cos थीटा आणि प्लस b² येईल 25 sin स्क्वेअर थीटा. मग इज इक्वल टू 16 cos स्क्वेअर थीटा मायनस 40 sin थीटा इंटू cos थीटा प्लस 25 sin स्क्वेअर थीटा. हे लिहून घ्या. आपणाला पुन्हा याचा स्क्वेअर करायचा आहे आणि या दोघांचे ॲडिशन करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघूयात. y² इज इक्वल टू 4 sin थीटा प्लस 5 cos थीटा इट्स स्क्वेअर इज इक्वल टू 4² 16 sin स्क्वेअर थीटा प्लस 2 × 4 × 5 40 sin थीटा cos थीटा प्लस b² 25
कॉस स्क्वेअर थिटा. आता आपल्याला एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर जे आलेले आहेत त्यांचे ॲडिशन घ्यायचे. ओके, करूयात पुढं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स स्क्वेअर काय आलेला होता 16 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 40 साइन थिटा कॉस थिटा प्लस 25 साइन स्क्वेअर थिटा आणि प्लस वाय स्क्वेअर 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 40 साइन थिटा कॉस थिटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. आता यांच्यामध्ये हा जो प्लस 40 साइन थिटा कॉस थिटा आणि तो मायनस 40 साइन थिटा कॉस थिटा हे कॅन्सल होतील. राहिला काय 16 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 25 साइन स्क्वेअर थिटा प्लस 16 साइन स्क्वेअर थिटा प्लस 25 कॉस स्क्वेअर थिटा. तर या दोघांमधून मी 16 कॉमन घेतला. तर त्यात राहील काय कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा आणि याच्यामधून आणि याच्यामधून 25 कॉमन घेतला. प्लस 25 तर ब्रॅकेटमध्ये राहील साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा याचा आन्सर 1 असतं. बरोबर, म्हणजे हे काय आलं 16 इंटू 1 16 प्लस 25 इंटू 1 25 इज इक्वल टू 41. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 41 हे आन्सर झालेलं आहे. ओके, लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, इफ 2 साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0 फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. त्या इक्वेशनवरून कॉस थिटाची व्हॅल्यू फाइंड करायची. तर काय येईल ते बघूयात. टू साइन स्क्वेअर थिटा प्लस 3 साइन थिटा इज इक्वल टू 0 फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा. तर त्या इक्वेशनमध्ये साइन थिटा कॉमन आहे. मग मी साइन थिटा कॉमन घेतला. साइन थिटा ब्रॅकेटमध्ये काय राहील 2 प्लस इथं साइन स्क्वेअर आहे ना, म्हणजे एक साइन राहणार आहे 2 साइन थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0. मग इथं दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे कोणता तरी एक ब्रॅकेट 0 असणार आहे. मग इथं आला साइन थिटा इज इक्वल टू 0 और 2 साइन थिटा प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे जे सेकंड इक्वेशनवरून काय येईल
साइन थिटा इज इक्वल टू -3/2. पण आपण साइन थिटाची रेंज बघितलेली होती, काय आहे ती? साइन थिटाची रेंज काय आहे? -1 लेस इक्वल साइन थिटा लेस इक्वल 1. मग या ज्या दोन व्हॅल्यू झालेले आहेत यापैकी कोणती व्हॅल्यू याच्यामध्ये येते? तर 0, म्हणजे हे पॉसिबल नाही, बरोबर. मग देअरफॉर साइन थिटा इज 0 आला. मग साइन थिटा 0 कुठे असतोय? हा XY प्लेन घेतला तर एक्स ॲक्सिसवरती साइन थिटा 0 येतो. मग एक्स ॲक्सिसवरती काय अँगल किती असतात? इथं 0, इथं कंप्लीट केला तर हा झाला पाय, पुन्हा इकडे आला हा झाला 2π, पुन्हा इथे गेला हा झाला 3π, म्हणजे थिटा किती आला? nπ. थिटा किती झाला? nπ. आणि n हा इंटिजर असेल, कोणताही नंबर घ्या तुम्ही. आणि इथं nπ आहे. मग पायची कॉस थिटा किती असतो? cos π, cos 2π, cos 3π हे किती येणार आहेत? तर 1 किंवा -1, म्हणजे cos थिटा इज इक्वल टू ±1 ही परमिजिबल व्हॅल्यू असेल कॉस थिटासाठी. ओके, समजलं? नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. फाइंड द acute angle theta such that 2 cos theta is equal to 2 cos square theta is equal to 3 sin theta. इक्वेशन काय आहे? टू cos square theta is equal to 3 sin theta. 2 cos square theta is equal to 3 sin theta. आता इथं cos squareसाठी मी फॉर्म्युला यूज करू शकतोय. 2 इंटू cos squareसाठी फॉर्म्युला काय टाकला? 1 मायनस sin square theta is equal to 3 sin theta ॲज इट इज लिहिलं, बरोबर. आता 2ने मल्टिप्लाय करून घेऊयात आतमध्ये. 2 इंटू 1 2 मायनस 2 sin square theta इज इक्वल टू 3 sin theta. ओके, मग हे जे लेफ्ट साईडला आहे 2 - 2 sin square theta, याची साईड चेंज केली, राईट साईडला शिफ्ट केलं तर काय येईल? हा 3 sin theta. 2 sin square theta फर्स्ट लिहितो मी. 2 sin square theta प्लस 3 sin theta. हा +2 आहे तो मायनस होईल, इज इक्वल टू 0. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे इन व्हेरिएबल साइन थिटा. हे सॉल्व करायचं आहे मला. सॉल्व कसं करता येईल? तर इथं कोएफिशियंट 2 आहे, इथं -2 आहे, यांचा प्रोडक्ट -4 झाला. मग प्रोडक्ट -4 आणि ॲडिशन +3 यायला पाहिजे, असे 2 नंबर शोधायचे. मग इथं येईल 2 sin square theta हे ॲज इट इज प्लस 4 sin theta मायनस sin theta -2 इज इक्वल टू 0. 4 आणि इथला -1 यांची ॲडिशन 3 येते आणि प्रोडक्ट -4 येतो आहे. ओके, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर या दोघांमध्ये कॉमन आहे 2 sin theta. 2 sin theta आणि ब्रॅकेटमध्ये राहील sin theta +2 sin theta +2.
आणि सेकंड दोन जे टर्म आहेत त्याच्यामधून -1 कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील sin θ + 2 = 0. आता इथं हा ब्रॅकेट सेम आलेला आहे, तो लिहिला आणि राहिलेला टर्म दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. ओके, हे लिहून घ्या, ते लिहूयात आपण पुढे. सेम ब्रॅकेट कोणता होता? sin θ. नेक्स्ट पेजवरती जाऊयात. sin θ + 2 आणि रिमेनिंग टर्म्स इंटू रिमेनिंग टर्म्स आहेत 2 sin θ - 1, 2 sin θ - 1 = 0. तर दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे कोणता तरी एक ब्रॅकेट 0 पाहिजे. मग देअरफॉर sin θ + 2 = 0 or 2 sin θ - 1 = 0. तर याच्यावरून sin θ येईल sin θ = -2 or sin θ = 1/2. पण sin θ ची रेंज आहे -1 लेस इक्वल sin θ लेस इक्वल 1. sin θ ची रेंज काय? -1 to 1, म्हणजे हे पॉसिबल नाही. ॲन्सर काय असेल? sin θ = 1/2. देअरफॉर sin θ is 1/2. आणि मग थिटा किती आला? साईनचा कोणता अँगल 1/2 येतो? 30 डिग्री. हा झाला ॲक्यूट अँगल. ओके, sin θ is 1/2 म्हणजे sin 30 is 1/2. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर 390. ओके, याच्यासाठी आपल्याला पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम काय आहे ते बघावी लागेल. समजा आपण एखादा पॉईंट हा XY प्लेनमध्ये घेतो, तेव्हा त्याचे X आणि Y कोऑर्डिनेटवरून त्याची पोझिशन फिक्स करतो आहे. इथे समजा एक पॉईंट आहे PX, Y आणि इथून एक मी परपेंडिक्युलर घेतला, तर हे डिस्टन्स X होईल, हे Y, आणि हे जे OP डिस्टन्स आहे हे इन जनरल आपण R घेतो. हे झालं कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. आता पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम काय असते? समजा मी आणखी एक अँगल घेतला, इथे एक अँगल घेतला, हा थिटा आहे, आणि जेव्हा हे डिस्टन्स ऑफ पॉईंट फ्रॉम ओरिजिन हे R आलं आणि त्याचा अँगल किती दिलेला आहे तो थिटा, या ऑर्डर पेअरवरून पॉईंटची पोझिशन आपण फिक्स करतो, तेव्हा त्याला बोलायचं पोलार कोऑर्डिनेट. पोलार कोऑर्डिनेट, बरोबर. आणि या ज्या व्हॅल्यूज R आणि थिटाच्या मिळणार आहेत त्या काय असतील पहा. R जो आहे, समजा हा मी राईट अँगल ट्रँगल घेतला, तर R काय येईल? R² = X² + Y², बरोबर. आणि देअरफॉर R = रूट ऑफ डिस्टन्स असल्यामुळे आपण ते निगेटिव्ह नाही घेणार आहे, म्हणून पॉझिटिव्ह घेतलं, रूट ऑफ X² + Y². R = रूट ऑफ X² + Y² असा R फाइंड करायचा आहे. आणि थिटा फाइंड करण्यासाठी आपल्याला tan θ घ्यायचा. tan θ = काय येईल? अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट, Y/X.
म्हणजे जर तुम्हाला कार्टेशियन कोऑर्डिनेट म्हणजे हे दिलेले असतील आणि त्याच्यावरून पोलर कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील तर या फॉर्म्युल्यांचा यूज करायचा. याच्यावरून आर फाइंड करायचा, याच्यावरून थीटा फाइंड करायचा. आणि समजा पोलर कोऑर्डिनेट दिलेले असतील आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील तुम्हाला, तर काय करायचं आहे पहा. आर आणि थीटा दिलेला आहे. मग हा जो एक्स आहे तो एक्स काय असतोय, समजा मी इथून साइन थीटा फाइंड केला, साइन थीटा, तर साइन थीटा काय येणार आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे वाय अपॉन आर. ओके, म्हणजेच वाय काय आला, देन वाय इज इक्वल टू आर साइन थीटा. आणि कॉस थीटा दिलेला आहे, कॉस थीटा हे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे एक्स अपॉन आर, म्हणजेच हा एक्स किती आला, एक्स आला आर कॉस थीटा. म्हणजे मी जो हा पॉईंट आहे पी एक्स वाय, याच्या इक्विव्हॅलेंट काय लिहिता येईल मला, पी ऑफ आर साइन थीटा, सॉरी फर्स्ट आहे एक्सचा आर कॉस थीटा, आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा, आर कॉस थीटा कॉमा आर साइन थीटा. हे झालं पोलर टू कार्टेशियन अँड कार्टेशियन टू पोलर. ओके, आता याच्यावरती एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल काय आहे, फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज पोलर कोऑर्डिनेट्स आर, फर्स्ट दिलेला आहे 390 अँड सेकंड आहे 180. आपण फर्स्ट सॉल्व करूयात. फर्स्ट काय दिलेलं आहे 390, म्हणजेच काय आहे हा 390 हा झाला आर थीटा. ओके, आता आपण फॉर्म्युले बघितलेले होते. याच्यावरून मला एक्स आणि वाय फाइंड करायचे आहेत. तर एक्स काय असतोय, एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, एक्स आहे आर कॉस थीटा, मग इज इक्वल टू आर इज 3 अँड थीटा इज 90 डिग्री, बरोबर. मग 3 इंटू कॉस 90 किती आहे, कॉस 90 कॉस 90 हा 0 असतो, म्हणजेच एक्स काय आला, एक्स इक्वल टू 0. आता वाय फाइंड करायचं आहे. वाय इज इक्वल टू आर साइन थीटा, मग इज इक्वल टू आर इज 3 अँड साइन 90 इज इक्वल टू 3 इंटू साइन 91 इज इक्वल टू 3. वाय आलेला आहे 3. म्हणजे कार्टेशियन कोऑर्डिनेट काय आले, एक्स वाय इज द कार्टेशियन कोऑर्डिनेट इज इक्विव्हॅलेंट टू 0 3. एक्स वाय आला 0 3. आता जो सेकंड आहे, सेकंड कोणता 1,180 डिग्री, हे तुम्ही फाइंड करायचं आहे. नेक्स्ट बघूयात. फाइंड द पोलर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स हुज कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आर 5 5. आता काय आहे, तुम्हाला पोलर कोऑर्डिनेट दिलेले आहेत, सॉरी कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेले आहेत, म्हणजे एक्स वाय दिलेले आहेत. फर्स्ट आपण 5 5 फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूयात.
5,5. याच्यावरून पोलर कोऑर्डिनेट म्हणजेच काय आर आणि थीटा हे फाइंड करायचे आहेत. ओके, आपल्याला फॉर्म्युले माहीत आहेत. फॉर्म्युले काय आहेत? आर इज इक्वल टू रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हा किती येतोय? रूट ऑफ एक्स 5y वाय 5y, 5 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज इक्वल टू रूट ऑफ 25 प्लस 25. आर इक्वल्स टू रूट ऑफ 50 इज इक्वल टू, हा काय आला? 5√2 आर. आर आलेला आहे 5√2. नेक्स्ट आपल्याला थीटा फाइंड करायचा आहे, बरोबर. मग थीटा काय असतोय? tan थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ॲडजस्टंट म्हणजे वाय अपॉन एक्स, आणि वाय अपॉन एक्स काय? 5/5. म्हणजेच tan थीटा काय आला? tan थीटा इक्वल्स टू 1. मग त्यांचा कोणता अँगल 1 आहे? 45. थीटा आला 45 डिग्री. ओके, म्हणजेच आर आला 5√2 आणि थीटा π/4 किंवा 45 डिग्री. हे आपण असं लिहू शकतोय 5√2 आणि 45 डिग्री किंवा π/4 डिग्री. हे झालं आपला पोलार कोऑर्डिनेट. ओके.